जत तालुका हादरला मोठेवाडीत यात्रेदरम्यान भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू। जत तालुक्यातील मोठेवाडी येथे मंगळवारी मरगुबाई मंदिर यात्रेदरम्यान भीषण दुर्घटना घडली। यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिर परिसरात जमले असताना अचानक जोरदार वारा, वादळ आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली। या नैसर्गिक आपत्तीमुळे मंदिर परिसरातील एक भिंत अचानक कोसळली आणि मोठा अनर्थ घडला। या दुर्घटनेत 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मृतांमध्ये 2 लहान मुले, 3 महिला आणि एका वयोवृद्ध व्यक्तीचा समावेश असल्याचे समजते, तर 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे। दुर्घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढले। जखमींना तातडीने जत आणि मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी कर्नाटकातील विजापूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। घटनास्थळी प्रशासन, पोलीस, आरोग्य विभागाचे पथक तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे। दुर्घटनेमुळे मोठेवाडी परिसरात शोककळा पसरली असून यात्रेचे वातावरण दुःखद बनले आहे। दरम्यान मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू असून प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे। पूर्ण नाव करपे कुठं काय झालेलं आहे घटना? इथं मोठेवाडी काय झालं? काय झालं? काय ते कावरा आलं ना, बिथाड्याकडलं माणसं उभं राहिलं ते हां आणि उभं राहिलं का बिथाड पडलं का 2-3 पोरं ही झाली। मयत झाले. हां, पत्राला कुणाला लागलेत? पत्रा काय लागत नाही, ते बिथाड भितार पडल्यामुळेच मयत झाले. हां, आणि एका पोरला पायाला लागले। अजून मी बी बघत नाही पक्का। मी भगवंत जावे, मोठेवाडी माजी सरपंच। अवकाळी पावसामुळे मरगुबाई मंदिराजवळ जे भिंत होते त्या भिंतीला वारा आणि पाऊस अचानक आल्यामुळं लोकांनी आडुसा घेण्यासाठी भिंतीच्या पाठीमागं जाऊन थांबले आणि अचानक वाऱ्याचा वेग वाढल्यामुळं ते भिंत त्या संपूर्ण माणसावर ढासळली गेलेली आहे आणि जवळजवळ त्यातले 3 माणसं हे आमचे नातेवाईक आहेत। एक 2 डोमनाचे आहेत आणि एक दहीबडचीचे आहेत। हे मयत झाले जागीच आणि जवळजवळ 15 ते 16 लोकांशी जखमी झालेले आहेत।